नमस्कार, मी भूषण करंदीकर. आपण पाहताय झी 24 तास रहा एक पाऊल पुढे. हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून बाल संगोपन ते करिअर आणि बँकिंग ते व्यवसाय या विषयावर तज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो. आज आपण या कार्यक्रमात चर्चा करणार आहोत बायोमेडिकल इंजिनिअरिंग एक उत्तम करिअर अर्थात जैववैद्यकीय अभियांत्रिकी. आणि याविषयी आपल्याला विद्यार्थी मित्रमैत्रिणींना मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या या खास कार्यक्रमात आले आहेत विद्यालंकार क्लासेसचे डॉक्टर संगीता जोशी आणि डॉक्टर जितेंद्र तोरवी. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी मी या दोन्ही पाहुण्यांचं स्टुडिओमध्ये स्वागत करतो. आपल्या दोघांचंही स्वागत. डॉक्टर संगीता जोशी यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास डॉक्टर संगीता जोशी यांनी इंजिनिअरिंगमध्ये बी आणि एम ई केलंय. त्यांना माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाणांच्या हस्ते सुवर्ण पदक सुद्धा मिळालंय. त्यांनी न्यूट्रॉन रेडिएशन इफेक्ट्स ऑन MOS डिव्हाइस या विषयात डॉक्टरेट पदवी मिळवली आहे. गेल्या 25 वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. सध्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली 6 विद्यार्थी अभियांत्रिकीमध्ये PhD करतायत. त्यांचे 80हून अधिक शोध निबंध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती प्रसिद्ध झालेत. 12 वर्ष तंत्रशिक्षण संचालनालयामध्ये त्या विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. सध्या त्या विद्यालंकार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्राध्यापक आणि तांत्रिक सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. तर डॉक्टर जितेंद्र तोरवी यांनी IIT मधून बायोमेडिकल इंजिनिअरिंग केलं असून त्यांनी रक्त पातळीवरील व्हायब्रेशन या विषयावर PhD केलंय. गेल्या 27 ते 30 वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. ते सध्या विद्यालंकार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. ते बायोमेडिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतायत. या दोन्ही तज्ञांकडून आपण याविषयी प्रेक्षकांना थोडक्यात माहिती द्या. बायोमेडिकल इंजिनिअरिंग हा 4 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम आहे, ज्याच्यामध्ये ह्युमन ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी याच्याबरोबर त्याच्याकरता लागणारे जे इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंटेशन आहे, म्हणजे जो इलेक्ट्रॉनिक्स पार्ट इन्व्हॉल्ड आहे त्याच्यावर शिकवलं जातं, जेणेकरून CT स्कॅन किंवा MRI यासारखी जी उपकरणं आहेत त्याच्याबद्दल आपल्याला माहिती दिली जाते. आणि सध्या एकंदरीत जर का आपण बघितलं तर MIT किंवा हार्वर्डसारख्या ज्या इन्स्टिट्यूट्स आहेत त्या सगळ्या इन्स्टिट्यूट्समध्ये बायोलॉजी हा विषय प्राधान्याने घेतला जातो. म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये बायोलॉजीचं कसं महत्त्व आहे हे सांगितलं जातं. त्याच्यामुळे बायोमेडिकल इंजिनिअरिंग हा त्याच्यामधला असा एक इंटिग्रेटेड कोर्स म्हणून मानला जातो. ठीक. डॉक्टर संगीता जोशी, या अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक पात्रता काय असायला हवी? 12वी विज्ञान शाखेतून जे विद्यार्थी उत्तीर्ण होतात ते या अभ्यासक्रमासाठी पात्र ठरतात. आणि याच्यासाठी फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स हे 2 अनिवार्य म्हणजे कंपल्सरी विषय आहेत. आणि बायोकेमिस्ट्री, बायोटेक्नॉलॉजी, टेक्निकल, व्होकेशनल किंवा केमिस्ट्री किंवा बायोलॉजी यामधला त्यांनी एक विषय घेऊन या तिन्ही विषयांचे मिळून 50% गुण हे खुल्या वर्गाकरता आणि 45% गुण हे मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरता आवश्यक आहेत. आणि याचबरोबर तंत्रशिक्षण संचालनाने म्हणजे महाराष्ट्र सरकारने जी सामुदायिक प्रवेश परीक्षा घेतलेली आहे म्हणजे MHT CET 2016 याच्यामध्ये पण त्यांना गुण मिळणं आवश्यक आहे. आणि दुसरी लॅटरल एंट्री ज्याला आम्ही म्हणतो म्हणजे डायरेक्ट ॲडमिशन टू सेकंड इयर, सरळ द्वितीय वर्षामध्ये जी मुलं पदविका अभ्यासक्रम करतात बायोमेडिकल किंवा मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स किंवा अलाइड इंजिनिअरिंग ब्रांचेसमध्ये, तर त्यांनासुद्धा सरळ द्वितीय वर्षामध्ये प्रवेश मिळू शकतो. तर अधिक माहितीसाठी मुलांनी तंत्रशिक्षण संचालनालयाची जी संकेतस्थळ आहे www.dt.org.in याच्यामध्ये अधिक माहिती त्यांना एलिजिबिलिटी क्रायटेरियाच्या अंडर उपलब्ध असेल. बरं. डॉक्टर तोरवी, या अभ्यासक्रमासाठी महाराष्ट्रात कुठे कुठे सेंटर्स आहेत, कुठे कुठे हा अभ्यासक्रम शिकवला जातो? महाराष्ट्रामध्ये एकूण 7 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत ज्या ठिकाणी BE बायोमेडिकल इंजिनिअरिंग हा विषय शिकवला जातो. त्यातली 5 जी इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत ती मुंबई विद्यापीठाशी संलग्न आहेत. त्यातलं सेंट्रल मुंबई किंवा मध्य मुंबईमध्ये विद्यालंकार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हे कॉलेज आहे, या ठिकाणी बायोमेडिकल इंजिनिअरिंग हा अभ्यासक्रम शिकवला जातो. आणि नुकतंच NBA म्हणजे नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रेडिशन यांच्याकडून त्याला ॲक्रेडिशन मिळालं आहे. म्हणजे ज्याला असं म्हणता येईल की भारत सरकारकडून एक गुणवत्ता प्रशस्तीपत्र किंवा गुणवत्ता प्रदान केल्याचं एक ज्याला म्हणता येईल की सर्टिफिकेट असं मिळालेलं आहे. त्याच्यामुळे हा कोर्स अत्यंत उत्तमपणे त्या कॉलेजमध्ये राबवला जातो. अच्छा. हा अभ्यासक्रम निवडण्याचे नेमके फायदे काय आहेत डॉक्टर? खरं म्हणजे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की हेल्थ केअर हा जो विषय आहे तो सगळ्यांच्या जीवनाशी अतिशय निगडीत असल्यामुळे तो अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. आणि बायोमेडिकल इन्स्ट्रुमेंटेशन हे त्यातलं एक प्रमुख अंग आहे. आणि बायोमेडिकल इंजिनियर्स जसं डॉक्टर थोरवींनी सांगितलं की वेगवेगळ्या उपकरणांमध्ये CT स्कॅन, MRI वगैरे याच्यामध्ये त्याचा जो सखोल अभ्यास आहे तो आम्ही विद्यार्थ्यांना या क्षेत्रामध्ये देत असतो. त्याच्यामुळे राईट फ्रॉम इन्स्टॉलेशन म्हणजे एखादं इक्विपमेंट इन्स्टॉल करण्यापासून ते दुरुस्त करण्यापर्यंत ह्या सगळ्या प्रक्रियेतनं हे विद्यार्थी जात असतात.
आणि दुसरं म्हणजे जेव्हा आपण नवीन नवीन रोगांचं निदान करायला लागतं, जेव्हा नवीन रोगांवर उपचार करायला लागतात, तेव्हा जी आधुनिक तंत्रज्ञान जे अवगत असायला हवं, जे प्रॉडक्ट डिझाईन अँड डेव्हलपमेंट करता लागतं, तर आम्ही विद्यार्थ्यांना वेगवेगळे विषय शिकवतो. फॉर एक्झाम्पल म्हणजे आपण मेडिकल इमेजिंग, रोबोटिक्स, न्यूक्लिअर मेडिसिन, इम्बेडेड सिस्टीम्स, VLSI डिझाईन, तर हे सगळं अलाइड इंजिनिअरिंग ब्रांचेसचं त्यांना ज्ञान मिळत असल्यामुळे त्यांना प्रॉडक्ट डिझाईन आणि डेव्हलपमेंट्स करता येतात. आणि संशोधनाविषयीच बोलायचं झालं तर आता आपण पाहतो ऑर्थोपेडिकमध्ये किंवा डेंटल पॅथीमध्ये जे आपण नी रिप्लेसमेंट करतो किंवा हिप जॉईंट रिप्लेसमेंट करतो किंवा डेंटलमध्ये इम्प्लांट करतो आपण दातांची, तर या सगळ्यांमध्ये बायोमटेरियल्स आपण वापरतो. तर मुलांना पुढे याच्यामध्ये सुद्धा स्कोप आहे. त्याच्यामुळे बऱ्याच सेक्टर्समध्ये मुलांना याच्यामध्ये फायदा मिळतो. तर असे निरनिराळ्या सेक्टर्समध्ये मुलांना याच्यातनं फायदा होत असतो. ठीक. या एका वेगळ्या खरं तर फील्डचे आपण फायदे बघितले, पण याचं वैशिष्ट्य नेमकं काय डॉक्टर? ॲक्च्युली बघाल तर बायोमेडिकल इंजिनिअरिंग हा एक इंटरडिसिप्लिनरी असा कोर्स आहे, ज्याच्यामध्ये आपण बघाल की आपण मेकॅनिकल इंजिनिअरिंग शिकतो किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग शिकतो, सिव्हिल इंजिनिअरिंग शिकतो, पण आपलं मानवी शरीर आहे, जर का तुम्ही त्याचा इंजिनिअरिंग दृष्टीने विचार केला तर हे वेगवेगळ्या इंजिनिअरिंग शाखांचं बनलेलं आहे. अच्छा. म्हणजे उदाहरणार्थ जर का द्यायचं झालं तर आपला जो रक्तप्रवाह आहे, म्हणजे हृदय आणि रक्ताभिसरण संस्था आहे, त्याचा म्हटलं तर हृदय हे पंप म्हणून ऍक्ट करतं आणि रक्त आहे ते त्याच्यामध्ये वाहणारं फ्लुइड आहे आणि रक्तवाहिन्या ज्या म्हणतो आपण त्या पाईपलाईन्स आहे. तो फ्लो इन द पाईपलाईन्स म्हणजे फ्लुइड मेकॅनिक्स, जी मेकॅनिकल ब्रँचमधली एक महत्त्वाचा विषय आहे, तो त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे. अजून एक एखादं उदाहरण द्यायचं झालं तर जर का आपण म्हणाल की आपली जी मेंदू आहे आणि चेतासंस्था आहे, याचं जे कार्य चालतं, ज्याला आपण न्यूरल नेटवर्क असं म्हणतो, ते सगळं इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगशी निगडीत आहे. त्याच्यामुळे असा प्रकारचा अतिशय इंटरेस्टिंग ज्याला म्हणता येईल की ज्यातून तुम्हाला कुतूहल निर्माण करणारा हा विषय आहे आणि वेगवेगळ्या ब्रँचेस ऑफ इंजिनिअरिंग त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत. त्याच्यामुळे मुलांनी याचा नक्कीच अभ्यास करायला पाहिजे आणि त्यात नवीन नवीन शोध लागण्याची फार गरज आहे. ज्याचं आज एक गरज आहे, त्याच्यामुळे हे त्याचं एक वेगळं पण आहे इतर इंजिनिअरिंग याच्यापेक्षा. थोडक्यात या क्षेत्रात संधी सध्या जास्त चांगल्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकतात. येस, तुम्ही म्हणतात अगदी बरोबर आहे की वेगळ्या प्रकारचं क्षेत्र असल्यामुळे संधी उपलब्ध होऊ खरं आहे. डॉक्टर जोशी, या शाखेमध्ये विद्यार्थ्यांना तांत्रिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी काही खास उपक्रम राबवले जातात? हो, माझी जी संस्था आहे विद्यालंकर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, इथे आम्ही युनिव्हर्सिटीचा जो करिक्युलम आहे त्याच्याबरोबरच आम्ही बाकीही योजना राबवतो. जशा की आम्ही मुलांना हॉस्पिटल व्हिजिट्स, इंडस्ट्रियल व्हिजिट्स किंवा तज्ज्ञ मंडळी या क्षेत्रामध्ये जी आहेत त्यांना आम्ही प्रत्येक विषयामध्ये प्रत्येक सेमिस्टरला बोलवून त्यांचे आम्ही गेस्ट लेक्चर्स अरेंज करतो आणि मुलांना एखादी छोटीशी कन्सेप्ट असते, संकल्पना असते, ती देऊन एक छोटासा मिनी प्रोजेक्ट त्यांच्याकडनं करून घेतो. तसेच वेगवेगळ्या विषयांमध्ये आम्ही कार्यशाळा पण आयोजित करतो जेणेकरून मुलांचा सर्वांगीण विकास होईल. याच्यासोबतच आम्ही आमचे जे विद्यार्थी आहेत ते फायनल इयरचा जो प्रोजेक्ट करतात ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे IIT बॉम्बेमध्ये किंवा बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर BRCमध्ये आणि टाटा कॅन्सर मेमोरियल हॉस्पिटल इथे आम्ही त्यांना प्रोजेक्ट संशोधन या संस्थांमध्ये देतो जेणेकरून त्यांना एक्सपोजर मिळेल आणि त्यांचा अनुभव हा नक्कीच भविष्यात त्यांना कामाला येतो. याच्याबरोबरच आपल्याला माहितीच असेल डेल कार्नेगी नावाची जी संस्था आहे जी कॉर्पोरेटमध्ये प्रशिक्षण देते, ह्या संस्थेतले पदाधिकारी पण आमच्या संस्थेत येतात आणि आमच्या विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देतात, प्रशिक्षण देतात. आणि याच्याबरोबरच आमच्याकडे समर आणि विंटर व्हॅकेशनमध्ये मुलांना पूर्ण एंगेज केलेलं असतं. म्हणजे टेक्निकल प्रोग्राम्स, त्यांचे तांत्रिक प्रशिक्षण जे असतात ते आम्ही त्यांना देऊन त्यांना त्यांचा सर्वांगीण विकास कसा करता येईल कार्य याच्यासोबतच. आणि हेच एक कारण आहे की ज्याच्यामुळे आम्हाला NBA ॲक्रेडिटेशन मिळालेलं आहे. अच्छा. खरं तर खूपच रंजक असा हा विषय आहे. म्हणजे ज्या प्रेक्षकांना या क्षेत्राविषयीची माहिती नसेल त्यांना सुद्धा या कार्यक्रमाच्या माध्यमातून या क्षेत्राविषयीची सखोल माहिती मिळण्यासाठी मदत होणार आहे. आपण दोघांनी या क्षेत्रात PhD केलेली आहे. आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये या शाखेत जे विद्यार्थी शिकतात त्यांना शिकवण्यासाठी पुरेसं मनुष्यबळ आणि सुविधा उपलब्ध आहेत का? हो, नक्कीच आहेत. म्हणजे आमच्या दोघांव्यतिरिक्त या शाखेचे जे हेड ऑफ द डिपार्टमेंट आहेत ते पण PhD आहेत स्वतः IIT बॉम्बेतनं. अजून एक आमच्याकडे एक प्रोफेसर आहेत, त्यांनी PhD थेसिस सबमिट केलेलं आहे. त्यामुळे पुरेसं ज्याला म्हणता येईल की आपण विकसित किंवा ज्याला म्हणता येईल की तज्ज्ञ असे शिक्षक आमच्याकडे उपलब्ध आहेत. उरलेले जे शिक्षक आहेत त्यांनी सगळ्यांनी ME आणि MTech केलेलं आहे, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट केलेलं आहे. आणि एकंदरीत विद्यालंकार इन्स्टिट्यूटमध्ये म्हणाल तर एकूण जवळजवळ 158 प्राध्यापक आहेत. त्यातले 14 जण जे आहेत त्यांनी डॉक्टरेट केलेले. त्याच्यामुळे विशेषज्ञ ज्यांना म्हणता येईल
अशा स्टाफची आमच्याकडे कमतरता नाही आणि सुविधा माझं म्हणजे आव्हान आहे की तुम्ही येऊन आमचं कॉलेज बघावं आणि एक अतिशय मॉडर्न कॉलेज ज्यांना म्हणता येईल ज्याच्यामध्ये सर्व सुविधा आहेत तसं सुविधांनी परिपूर्ण असं आमचं कॉलेज आहे त्याच्यामुळे त्याच्या बाबतीमध्ये आम्हाला अभिमान वाटण्यासारखी गोष्ट आहे. खरं तर प्रेक्षक आपण बघतोय हे क्षेत्र काहीसं नवीन आहे आणि या क्षेत्रामधल्या संधी काय आहेत आपण बघणार आहोत. या क्षेत्रामध्ये नोकरीच्या किती संधी आहेत, व्यवसाय म्हणून या क्षेत्राकडे कसं पाहिलं पाहिजे याविषयी या दोन्ही तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेणार आहोत मात्र एका छोट्याशा ब्रेकनंतर. आपण पाहताय हॅलो 24 तास हा आमचा विशेष कार्यक्रम. बायोमेडिकल इंजिनिअरिंग या वेगळ्या क्षेत्राविषयी आपण मार्गदर्शन घेतो. डॉक्टर तोरवे आणि डॉक्टर जोशी आपल्याला मार्गदर्शन करतायत. या ब्रेकच्या आधी आपण बघितलं या क्षेत्राचं वेगळेपण काय, याचे फायदे काय आहेत. आता या क्षेत्रामध्ये नेमक्या करिअरच्या संधी किंवा नोकरीच्या संधी, व्यवसायाच्या संधी किती आहेत आपण बघूयात. डॉक्टर जोशी, या क्षेत्रामध्ये नोकरीच्या संधी नेमक्या काय आहेत जेणेकरून जास्तीत जास्त मुलं या क्षेत्राचा विचार करू शकतील. खरे तर बायोमेडिकल इंजिनिअरिंग हा विषय जो हा अभ्यासक्रम आहे तो बेसिकली इंजिनिअरिंग प्रिन्सिपल्स आणि मेडिकल आणि बायोलॉजिकल सायन्सेस यांना जोडतं ते. आणि याच्यामुळे सरळ जसं डॉक्टर थोरवेंनी सांगितलं की मेडिकल इन्स्ट्रुमेंट्स, मेडिकल इक्विपमेंट आणि हेल्थकेअरमध्ये लागणारं सॉफ्टवेअर म्हणजे हार्डवेअर एज वेल एज सॉफ्टवेअर ह्या दोन्हीचा तो चांगला संगम आहे. आणि या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर बऱ्याच स्मॉल स्केल आणि मीडियम स्केल इंडस्ट्रीजमध्ये मुलांना याच्यामध्ये नोकऱ्या मिळतात. आपण जर मल्टीनॅशनल्सचाच विचार केला तर सिमेन्स, जनरल इलेक्ट्रिक, त्याच्यानंतर तोशिबाय, ॲबॉटने, ओमराने अशा बऱ्याच मल्टीनॅशनल्समध्ये मुलांना नोकऱ्या मिळतात. सेक्टर वाईज जर आपण विचार केला तर इलेक्ट्रो मेडिकल इन्स्ट्रुमेंट्स किंवा कंट्रोल इन्स्ट्रुमेंट्स किंवा फार्मास्युटिकल आणि मेडिसिन मॅन्युफॅक्चरिंग, मेडिकल अप्लायन्सेस आणि त्याचं मॅन्युफॅक्चरिंग अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांना नोकऱ्या आहेत. मुलांना बायोमेडिकल म्हणलं की फक्त हॉस्पिटल असं दिसतं, पण असं काही नाही आहे. सिम्युलेशन, सॉफ्टवेअर, हार्डवेअर, एम्बेडेड सिस्टीम्स आम्ही शिकवतो, प्रॉडक्ट डिझाईन डेव्हलपमेंट शिकवतो. त्याच्यामुळे बऱ्याच क्षेत्रांमध्ये त्यांना तसा स्कोप आहे. आणि आपण आता पाहतो आपल्या माननीय पंतप्रधानांनी जे मेक इन इंडिया जो आपला ड्राईव्ह आहे, उपक्रम आहे, त्याच्या अंतर्गत आता बायोमेडिकल इंजिनिअरिंगमध्ये बरेच स्टार्टअप सुरू झालेले आहेत. आणि मला खात्री आहे की भविष्यामध्ये याच्यामुळे रोजगार आपल्या बायोमेडिकल इंजिनियर्सना नक्कीच वाढलेला असेल. तर बऱ्याच नोकरीच्या संधी याच्यामध्ये मिळतील त्यांना. खरं आहे. डॉक्टर तोरवे, हे झालं नोकरीविषयी, पण जर व्यवसाय करायचा असेल तर नेमक्या काय संधी या क्षेत्र तुम्हाला देऊ शकतं. मी थोडंसं डॉक्टर जोशींनी आता जे सांगितलं त्याच्यामध्ये थोडंसं ॲड करतो की नोकरीच्या संधी अनेक तर उपलब्ध आहेतच. आत्ता जर का विद्यालंकारमध्ये तर बऱ्याच लोकांना कॅम्पस प्लेसमेंट पण मिळालेली आहे. बरं. पण जर का व्यवसायाचा या दृष्टीने विचार केला तर आता जर का आपण एक ओव्हरऑल विचार केला तर असं लक्षात येईल की आज वैद्यकीय क्षेत्र जे आहे, हॉस्पिटल किंवा हॉस्पिटलायझेशन हे थोडंसं महाग झालेलं आहे. तर लोकांना काय वाटतं की बाबा हॉस्पिटलमध्ये जाण्यापेक्षा मी जर का याचा काही घरीच उपचार करू शकलो तर काय करता येईल, म्हणून एक याच्यामध्ये एक नवीन शाखा निर्माण झालेली आहे ज्याला पॉईंट ऑफ केअर टेक्नॉलॉजी असं म्हणतात, POCT डिव्हायसेस. अच्छा. ही डिव्हायसेस म्हणजे त्याचं एक साधं उदाहरण द्यायचं झालं तर आपण जे ब्लड शुगर टेस्ट करतो, ज्याच्यामध्ये प्रिक करतो आपण ब्लड, हे ते एक पॉईंट ऑफ केअर टेक्नॉलॉजी म्हणजे रुग्ण घरच्या घरी त्याचा आपण उपयोग करू शकतो आणि रिझल्ट्स आपण आजमावू शकतो. अशा टेक्नॉलॉजी डेव्हलप होत असल्यामुळे विद्यार्थ्यांना याच्याकरता लागणारं जे तंत्रज्ञान आहे ते तंत्रज्ञान विकसित करण्याची स्वयंरोजगाराची संधी आहे. त्याच्यानंतर दुसरं म्हणाल तर हॉस्पिटलच्या संदर्भात जर का त्याचा अभ्यास केला, त्याच्या इन्स्टॉलेशनचा स्टडी केला, त्याला लागणारा साईज आणि त्याच्या लागणारे एअर कंडिशन, ॲम्बियंट टेम्परेचर, तर एक कन्सल्टंट म्हणून तुम्ही त्याच्यावर काम करू शकता. त्याच्या व्यतिरिक्त इंजिनिअरिंग सर्व्हिस प्रोव्हायडर नावाची एक तुम्ही छोटासा स्टार्टअप करू शकता. म्हणजे थोडक्यात हॉस्पिटलला अनेक अजून इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लागतात ॲन्सिलरी. म्हणजे उदाहरणार्थ एअर कंडिशनिंग आहे किंवा याच्या व्यतिरिक्त आपण म्हणाल तर ब्लड म्हणजे गॅसेस आपण सप्लाय करतो वेगवेगळ्या प्रकारचे. तर ह्या ज्या ॲन्सिलरी सर्व्हिसेस त्याचा पण आपण याच्यामध्ये हॉस्पिटल मॅनेजमेंट नावाचा एक सब्जेक्ट आहे ज्याच्यामध्ये याच्यावर थोडी तोंडओळख दिली जाते. तर हे जर का आपण आत्मसात केलं तर याचा आपण एक कन्सल्टंट म्हणून काम करू शकतो. आणि हा जर का ओव्हरऑल सिलेबस बघितला तर त्याच्यामध्ये म्हणजे IT म्हणजे कॉम्प्युटर्स या सगळ्या गोष्टीचा समावेश आहे. म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशनमधले पण काही महत्त्वाचे सब्जेक्ट शिकवतात. त्याच्यामुळे ज्याला आपण टेलिमेडिसिन जे म्हणतो की आज रुग्ण या ठिकाणी उपचार घेतो आणि त्याचे जर का उपचाराचे जे आपल्याला रिपोर्ट्स आहेत ते सारखा दूरस्थ कोणाला द्यायचे असतील डॉक्टरला, तर तो जो टेलिमेडिसिन प्रकार आहे त्याच्याकरता कम्युनिकेशन जे माध्यम आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे शोध लागलेले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त रोबोटिक्स जे तंत्रज्ञान आहे, आज काही रुग्णालय आहेत म्हणजे मुंबईमध्ये पण ज्या ठिकाणी रोबोटिक्सच्या साह्याने
सर्जरी केली जाते. तर हे जे रोबोटिक्स तंत्रज्ञान आहे ते डेव्हलप करण्याकरता किंवा वेगवेगळ्या सर्जरी करता वेगवेगळे रोबोटिक ऑपरेशन्स लागतात. इवन फिजिओथेरपी करता पण वेगळे रोबोटिक्स लागतात. तर ह्याच्यामध्ये आपण जर का जेव्हा हा सॉफ्टवेअरचा अभ्यास करतो तर त्याच्यामध्ये आपण थोडंसं तज्ज्ञता प्राप्त केली तर याच्यामध्ये पण आपण एक कन्सल्टंट ज्याला म्हणता येईल की सॉफ्टवेअर सोल्युशन प्रोव्हायडर अशा प्रकारचा पण आपल्याला याच्यामध्ये एक रोजगार निर्माण करू शकतो आणि स्वतः करू शकतो. तसंच स्टार्टअप कंपन्या पण जर का केल्या तर आता तुम्हाला माहिती आहे की भारतीय सरकारचं धोरण आहे की स्टार्टअप करता एक विशेष प्रोत्साहन दिलं जातं. बरोबर. जसं आमच्या कॉलेजमध्ये पण काही विद्यार्थ्यांनी एक स्टार्टअप कंपनी चालू केलेली आहे आणि दे आर सर्चिंग फॉर सम सपोर्ट प्रोडक्ट्स इंडस्ट्रीमध्ये. त्यांच्यावर बोलणी चालली आहे की जेणेकरून ते प्रॉडक्ट डेव्हलप करू शकतात आणि स्वतः त्याचं मॅन्युफॅक्चरिंग करू शकतात. तर अशा स्वयंरोजगाराच्या पण संधी उपलब्ध आहेत, पण थोडंसं आपण त्याच्यात अभ्यास करणं गरजेचं आहे आणि मग काही याला मरण नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. खरंय. एक आत्ता मनात आलेला प्रश्न, आता सध्या ॲप्लिकेशन्सचा खूप मोठा जमाना आहे. तर म्हणजे आरोग्यविषयक जे ॲप्लिकेशन्स असतात तो पण हा याच करिअरचा एक भाग होऊ शकतो? अतिशय चांगला आणि महत्त्वाचा तुम्ही प्रश्न विचारला, त्याबद्दल तुमचे आभार मानतो मी. की ज्याला जे ॲप डेव्हलपमेंट म्हणतो, वेब ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट, तो एक अत्यंत महत्त्वाचा आहे. सध्या म्हणजे इव्हन आमच्या गेल्या वर्षीच्या काही मुलांनी एक वेब ॲप्लिकेशन डेव्हलप केलं होतं की जेणेकरून सर्वसामान्य जी लोक आहेत त्यांना जर का एखादी सेवा तातडीची हवी असेल तर दे कॅन यूज दॅट ॲप. आणि मग ती सेवा देणारे मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या कंपन्या आहेत किंवा कोणकोणत्या एजन्सीज आहेत त्याची तुम्हाला माहिती मिळू शकते. बऱ्याच वेळा आपल्याला नर्सिंग किंवा आयाबाईंची गरज लागू शकते. बरोबर. तर अशा वेळेला त्या ॲपमध्ये काही ॲड्रेसेस दिलेले आहेत. त्या ॲड्रेसमध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी आपण बोलू शकतो आणि त्याला काय खर्च लागेल बाबा काय याची संपूर्ण माहिती मिळू शकते. म्हणजे याला वन टच सोल्युशन आहे. खरंय. अशा प्रकारच्या वेबसाईट डेव्हलप करण्याचे पण त्याच्यामध्ये नक्कीच त्याला खूप स्कोप आहे. आणि इवन अजून एक नवीन एक फील्ड डेव्हलप होत आहे ज्याला आपण ज्याला काय म्हटलं की ॲडव्हर्टाइजमेंट इन द हॉस्पिटल. तर मोठ्या मोठ्या हॉस्पिटल तुम्ही बघाल तर त्यांच्या वेबसाईट असतात. तर त्याच्यामध्ये ते स्वतः आपल्या हॉस्पिटलमध्ये काय काय प्रकारच्या सर्व्हिसेस देतात, कोणकोणते तज्ज्ञ डॉक्टर काम करतात याची ते वेबसाईटवर माहिती देतात. तर हा एक वेगळे क्षेत्र आहे जे डेव्हलप करण्याकरता पण मुलांना स्कोप आहे, जेणेकरून याची एक संकलित माहिती आपण देऊ शकतो आणि नक्कीच आपल्या समाजाला याचा फायदा होईल. आणि जेणेकरून एकंदरीत स्वास्थ्य शरीर माध्यम खलु धर्म साधनम हा जो आहे त्याचा नक्कीच प्रसार होऊ शकतो या गोष्टीमुळे असं माझं मत आहे. खरंय. खरं तर आपण बघतोय या क्षेत्राची व्याप्ती खूप मोठी आहे आणि या संदर्भात अजून उच्च शिक्षणाच्या यात संधी काय आहेत, विद्यालंकर इन्स्टिट्यूट यामध्ये नेमके काय प्रयत्न करत आहे, यांचा अभ्यासक्रम कसा आहे याविषयी या दोन्ही तज्ज्ञांकडून आपण जाणून घेणार आहोत एका ब्रेकनंतर. आपण बघा हॅलो 24 तास आमचा विशेष कार्यक्रम बायोमेडिकल इंजिनिअरिंग या क्षेत्राविषयी आपण दोन तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेतोय. डॉक्टर तोरवी आणि डॉक्टर जोशी आपल्याला मार्गदर्शन करतायत. डॉक्टर तोरवी, आपण या क्षेत्रातल्या संधी बघितल्या, करिअरच्या असतील, नोकरीच्या असतील, व्यवसायासंदर्भात असतील, पण आपलं इन्स्टिट्यूट जे आहे त्या या क्षेत्राच्या विकासासाठी भविष्यात काही योजना आखताय का, त्याविषयी आम्हाला थोडं सांगाल? हां, नक्कीच. म्हणजे योजना अनेक आहेत, पण त्यातली एक महत्त्वाचा म्हणून प्रेक्षकांना आठवण करून द्यायची मला की 20 तारखेला म्हणजे परवा आम्ही याच्या अनुषंगाने एक सेमिनार अरेंज केलं आहे ज्याचं नाव आहे बायोमेडिकल इंजिनिअरिंग ए करिअर फॉर फ्युचर. एक परिसंवाद आयोजित केला. त्याच्यामध्ये या विषयातले वेगवेगळ्या विषयातले तज्ज्ञ म्हणजे अकॅडमिक्समधले किंवा इंडस्ट्रीमध्ये त्यांना बोलवलं आहे आणि त्यांच्याशी आम्ही चर्चा करणार आहोत. आणि कोणाला काही प्रश्न असेल किंवा म्हणजे जे इंजिनिअरिंगला इच्छुक विद्यार्थी आहेत ज्यांना यायचं किंवा त्यांच्या पालक ते सेमिनार अटेंड करू शकतात जे विनामूल्य आहे. आणि त्याच्याकरता काही प्रवेश असं काही नाही, यू कॅन जस्ट रजिस्टर. त्याचं आम्ही वेबसाईट दिलेली आहे, ते करू शकतात. आणि बाकीच्या योजना म्हणाल तर आम्ही इंडस्ट्रीबरोबर कोलॅबरेशन चाललं आहे की इंडस्ट्रीबरोबर कोलॅबरेटिव्ह काही प्रोजेक्ट कॉलेजमध्ये आणता येतील का, जेणेकरून मुलांना मार्गदर्शन मिळेल आणि दे कॅन बी डायरेक्टली ॲब्सॉर्ब इन दॅट पर्टिक्युलर इंडस्ट्री. अशा एक महत्त्वाच्या 2 योजनांबद्दल मी तुम्हाला माहिती सांगतो. ठीक आहे. डॉक्टर जोशी, या क्षेत्रामध्ये उच्च शिक्षणाच्या किती संधी आहेत आणि विद्यार्थ्यांनी या क्षेत्राकडे का वळावं याविषयी थोडक्यात जाता काय सांगाल? हो, उच्च शिक्षणासाठी देशाअंतर्गत म्हणाल तर आपल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी किंवा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी याच्यामध्ये एमटेक आणि PhD प्रोग्राम्स अवेलेबल आहेत. इव्हन प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा तुम्ही पाहाल की पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम म्हणजे ME किंवा एमटेक हा प्रोग्राम अवेलेबल आहे. आणि बाहेर परदेशात म्हणाल तर अमेरिका, ग्रेट ब्रिटन, युरोप या सगळ्यांमध्ये त्यांच्याकडे पण MS आणि PhD प्रोग्राम अवेलेबल आहे. मुख्य म्हणजे बायोमेडिकल ही प्रिरिक्विजिट असल्यामुळे बऱ्याच मुलांना पुढे बायोमेडिकल्स, बायोमटेरियल्स, बायोटेक्नॉलॉजी किंवा बायोमेकॅनिक्स अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांना MS आणि PhD करता येतं.
आणि महत्त्वाचं या कार्यक्रमाचं सार असं सांगायचं झालं तर मला असं वाटतं जाता जाता काय मुलांना संदेश द्यावा, तर आता आपण सध्या आणि भविष्यातल्या नोकरी, व्यवसाय आणि संशोधन या सगळ्या याचा विचार केला तर मुलांना बायोमेडिकल इंजिनिअरिंगमधील करिअर करणं हा एक उत्तम पर्याय आहे असं मला सांगावंसं वाटतं. आणि आता प्रवेश प्रक्रिया चालू आहे अभियांत्रिकीची. तंत्रशिक्षण संचालनालयाअंतर्गत जी 4थी फेरी आहे तर त्याच्यामध्ये बायोमेडिकल इंजिनिअरिंग हा ऑप्शन देऊन त्यांनी त्यांचं करिअर उज्ज्वल करावं असं मला मनोमन वाटतं. आणि मुलांच्या अभियांत्रिकी प्रवेशासाठी माझ्या सदिच्छा. खरं आहे. खरं तर एक क्षेत्र खूप मोठं आहे, याचा विस्तार खूप मोठा आहे आणि याच्यातल्या एकूणच संधींविषयी, त्यातल्या फायद्याविषयी, त्याच्या वेगळेपणाविषयी या दोन्ही तज्ज्ञांनी आपल्याला सखोल मार्गदर्शन केलं. त्याबद्दल आपल्या दोघांचेही खूप खूप आभार. हॅलो 24 तास या विशेष कार्यक्रमामध्ये आज इथेच थांबणार आहोत. ताज्या बातम्यांसाठी आपण पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.